आपण जाणून घेऊयात आज वास्तुशास्त्रातील काही महत्त्वाचा भाग आणि त्यातील विशेष म्हणजे शयनगृह, ज्यालाच आपण बेडरूम असे म्हणतो. तर ही बेडरूम विशेष नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर असेल तर ती जीवनातील सर्व गोष्टीला स्थिरता येते. दिवसभर आपण बाहेर फिरून येतो, आपले कामं करून येतो व विविध प्रकारचे कार्य करून घरी आल्यानंतर आपल्याला विसावा पाहिजे असतो. मग तो विसावा आपल्याला विशेष जर नैऋत्य कोपऱ्यामध्ये बेडरूम असेल तर अतिशय आनंदाने तो घेता येतो. नैऋत्य दिशा ही विशेष विष्णू आणि लक्ष्मी देवतांची सांगितले आहे. या दिशेमध्ये राहू केतूचा आदिवास असतो आणि हे सर्व जे ग्रह आहेत राहू आणि केतू हे घाबरतात ते विष्णू आणि लक्ष्मी देवतांना. म्हणून घरातील मुख्य जी व्यक्ती आहे त्यांची जर बेडरूम किंवा शयनगृह हे नैऋत्येत असेल तर त्यातील एनर्जी ही जास्त घरामध्ये वाढते. आता फ्लॅट सिस्टीम आहे किंवा आपण घर बांधताना या गोष्टीचा विचार करायचा आहे. फ्लॅट सिस्टीममध्ये जर आता काही कारणास्तव बेडरूम आपली इतर ठिकाणी असेल तर मात्र त्याची रेमेडीज आपण व्यवस्थित करायची. नैऋत्य कोपऱ्यामध्ये जी बेडरूम आहे त्याला शक्यतो आपण पिंक कलर देण्यास हरकत नाही. त्यामध्ये जे काही आरसे आहेत त्यामध्ये आपला शरीराचा काही भाग दिसणार नाही अशा पद्धतीने पाहिजे. शक्यतो त्यातील आरशांची रचना ही पूर्व आणि उत्तर दिशेस असावी. त्यामध्ये जे महत्त्वाचं कपाट आहे ते त्या दिशेतील नैऋत्य भागामध्ये असेल तर त्यामध्ये आपण आपली ठेवलेली पैसे सांपत्तिक स्थिती वाढण्यास मदत होते. शक्यतो त्या बेडरूममध्ये आरशांचं प्रमाण कमी असावं. जो काही डार्क रंग असेल तो शक्यतो त्यामध्ये टाळावा. राधा आणि श्रीकृष्णाची एखादी सुंदर अशी मूर्ती असेल तर ती त्यामध्ये लावावी. वादविवाद कायम आपल्याला जाणवत असेल तर आपण शक्यतो आपण झोपतो त्याच्या समोर 3, 5 अशा संख्यांमध्ये मोरपीस लावावेत. त्यामुळे आपले वादही कमी होतात.